हाय, मी हर्षद नेरे। आज तुम्हाला बॉलच्या साहाय्याने आपण कशा पद्धतीने योगा करणार आहोत थायरॉईडसाठी आणि डबल चिन बोनसाठी ते आता आपण बघणार आहोत। तर याच्यामध्ये सुरुवातीला काही नियम असे असतात की ज्यांना स्पॉन्डिलायटिस आहे, ज्यांना मानेचे दुखणं आहे, त्यांनी अशा प्रकारचे योगासनं बॉलच्या साहाय्याने करू नये, योग्य त्या मार्गदर्शनाखाली करावे, जेणेकरून काही पुढे अजून त्रास होणार नाही। तर आता सुरुवातीला मी बॉलच्या साहाय्याने आपण कशा पद्धतीने बॅक बेंडिंग करणार आहोत। या बॉलच्या साहाय्याने आपण तुम्हाला बॅकएकसाठी चांगला आहे, तुम्हाला डबल चिनसाठी चांगलं आहे, प्लस तुम्हाला थायरॉईडसाठी पण चांगलं आहे। ते आता आपण करणार आहोत। सुरुवातीला तुम्हाला बॉल अशा पद्धतीने टच करून स्लोली मान सोडायची आणि अशा पद्धतीने वरती यायचं आहे। यामध्ये तुम्हाला सीट वरती उचलायची नाही आहे। तुम्हाला परत एकदा दाखवतो मी। स्लोली पाठी गेलं का तुमचं एवढंच बॅक बेंडिंग होत असेल तर एवढंच करा, कारण सीट उचललं तर तो तुम्हाला पोटावर येऊ शकतो किंवा एक्स्ट्रा प्रेशर येऊ शकतं बॅकवर। त्यामुळे सीट न उचलता तुम्ही जेवढं खाली बॅक बेंडिंग कराल तेवढं तुम्हाला चांगलं आहे। आता याच्यातच आपण एक व्हेरिएशन्स बघणार आहोत। स्लोली पाठी गेलो, पाय बेंड केला आणि पूर्ण अशा पद्धतीने झोपलोय। याच्यामध्ये तुम्हाला पोटावर प्रेशर येतं, बॅकसाठी चांगलं आहे। हे एक प्रकारे रिलॅक्सेशनसाठी पण चांगलं आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला श्वास एकदम नॉर्मल ठेवायचा आहे, एकदम रिलॅक्स। बॉलच्या साहाय्याने हे आपण अशा पद्धतीने बघितलंय। आता याच्यातच आपण पोटावर प्रेशर देऊन कशा पद्धतीने करणार आहोत हे आता तुम्हाला मी दाखवतो। हा आपण एकदम ओटी पोटाला टच करून पुढे वाकणार आहोत। अशा पद्धतीत आणि स्लोली खाली जायचंय, श्वास नॉर्मल, हळूवार वरती यायचंय आणि मग रिलॅक्स। हे बघितलं की आपल्याला पोटावर प्रेशर आलं या बॉलच्या साहाय्याने। दुसरं आसन आपण बघणार आहोत ते उष्ट्रासन। 4-5 प्रकारची अशी आसनं आहेत जी थायरॉईडला खूप चांगली आहेत, ती डबल चिन बोनसाठी चांगली आहेत। आता मी तुम्हाला जे आसन दाखवतोय ते उष्ट्रासन, जे आपण गुडघ्यावर उभं राहून पाठीचा मणका बेंड करून आपण पाठी जाणार आहोत जेवढं हे करून। ह्याच्यामध्ये तुम्हाला गुडघ्यावरती यायचं आहे सुरुवातीला, त्यानंतर एक लेफ्ट हात आपण अशा पद्धतीने उचलला, दुसरा हात पण त्याच पद्धतीने उचलला आहे आणि हळूवार मान सोडलेली। सोडताना पहिल्यांदा तुम्हाला मान वरती घ्यायचं आहे, जसे गेलाय त्याच पद्धतीने आपण येऊन परत वज्रासनात बसायचं आहे। हां, पण जर का ज्यांना गुडघेदुखी आहे तर त्यांनी अशा पद्धतीने मॅट फोल्ड करून, डबल मॅट फोल्ड करून याच्यावरती गुडघे ठेवा आणि मग आसन करा। त्याने काय होणार की तुम्हाला गुडघ्यावर प्रेशर येणार नाही। हे झालं उष्ट्रासन। याच्यातच आपण अजून एक व्हेरिएशन्स बघतोय ते राजकपोतासन। राजकपोतासनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हा जो आपण पहिले घेतला ही मार्जरासन पोझिशन, याच्यामध्ये एक गुडघा तुम्हाला पुढे घ्यायचा आहे आणि तो असा बाहेर काढायचा आहे। बाहेर काढल्यानंतर हा पूर्ण स्ट्रेच, हा तुम्हाला इनर थाईजला स्ट्रेच येतोय, इथे पण स्ट्रेच येतोय आणि या पायाला पण येतोय आणि स्लोली वरती बघायचं। ही जी पोझिशन मी आता दाखवली ही पोझिशन थोडी अर्धवट आहे, कारण की ही प्रथम स्टेज आहे। तुम्हाला ज्यावेळी बॅक बेंडिंग करायची असेल ही पहिली स्टेप्स आहे। हे फक्त तुम्हाला अशा पद्धतीने पाठी जायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला डबल चिन
पूर्ण स्ट्रेच होतोय. पाठीचा मणका तुमचा बेंड आहे, पूर्ण पाय पूर्ण स्ट्रेच आहे, हात स्ट्रेट. याच्यामध्ये कोणीही असं सीटवर बसायचं नाही. सीटवर बसला तर तुम्हाला तेवढे बेनिफिट्स मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला पूर्ण स्ट्रेच हा इथेच यायला पाहिजे. जेवढं ताट आणि उंच बसता येईल तेवढं तुम्हाला उंच बसायचं आहे. आणि स्लोली बॅक बेंडिंग. बॅक बेंडिंग केल्यानंतर हे आसन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला रिलॅक्सेशन करायचं आहे, पण ते ह्याच आसनामध्ये करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अशा पद्धतीने, हे झालं रिलॅक्सेशन. आसनांमध्ये रिलॅक्सेशन. ज्यांना भरपूर पाय दुखतात, थाईज पेन होतं, बॅक पेन होतं, त्यांना अशा प्रकारचं रिलॅक्सेशन हे खूप चांगलं असतं. भरपूर आपण किती वेळ जास्त, आता टीचर्स आहेत जे जास्त उभं राहून शिकवतात, की त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. तुम्ही जेवढं स्ट्रेच कराल आणि याच्यानंतर तुम्ही इमिजिएटली रिलॅक्सेशन करा, तर या आसनांचा तुम्हाला बेनिफिट लवकर मिळेल. याच्यामध्ये श्वासोच्छ्वास एकदम नॉर्मल आहे, कुठेही होल्ड केलेला नाही. कारण की कुठे जेव्हा बॅक बेंडिंग कराल तेव्हाच तुम्हाला ब्रिदिंग टेक्निक वापरायचं आहे. तुम्ही नॉर्मल ठेवलं तरी चालेल. सोडताना मी अशा पद्धतीने सोडलं आहे. सेम तुम्हाला अदर साईड करायचं आहे. अदर साईड सेम आपण पुढे अशा पद्धतीने केलेलं आहे. तुम्हाला दिसेल की मी अशा पद्धतीने बसलो नाही आहे, एका साईडला बसलो नाही आहे. हा पूर्ण स्ट्रेच इथे येतो आहे आणि इनर थाईजला येतो आहे आणि जस्ट बॅक बेंड केलेली आहे. अजून एक याचा बेनिफिट म्हणजे असा आहे की तुम्हाला साईड्सला येतो, मणक्याच्या बाजूला जे फॅट्स झालेले असतात त्याला पण चांगला तुम्हाला स्ट्रेच येतो. ते फॅट्स कमी करायला पण हे आसनाचा उपयोग होतो. हे आसन करताना फक्त एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला गुडघ्यावर प्रेशर येत नाही आहे. गुडघा तुमचा बाहेरच आला पाहिजे, इथे स्ट्रेच आला पाहिजे आणि पाठीमागच्या पायाला. आणि हे पोश्चर्स असं. आणि रिलॅक्सेशन, दोन्ही हात एकावर एक ठेवले आणि फोरहेड टच केलं. ते बेसिक्स आसन अजून मी 2 आसनं तुम्हाला दाखवतो इथे. जे आता आधी आपण बघितलेलं उष्ट्रासन. उष्ट्रासनमध्ये काय होतं की तुम्हाला हात पाठी ठेवून आपण केलं होतं, ते आपण बेसिक्स लेवलला आपण पहिले बघूया. त्यानंतर मी तुम्हाला भुजंगासन दाखवेल. भुजंगासनमध्ये पण सेम तुम्हाला फायदे मिळतात. डबल चिनसाठी म्हणा किंवा थायरॉइडसाठी म्हणा, बॅकएकसाठी म्हणा. तर मी पहिले तुम्हाला उष्ट्रासनाची बेसिक स्टेप्स तुम्हाला आता मी दाखवतो. सेम आपण बेसिक स्टेप्स करणार आहोत. या स्टेप्समध्ये आपण जसं उष्ट्रासन केलेलं आहे त्यामध्ये आपण आता दोन्ही हाताची घडी करू आणि जस्ट बॅक बेंडिंग करायचं. याच्यामध्ये काय होतंय की मी पाठीचा मणका थोडासा बेंड केला आहे आणि मान अशी सोडलेली. हे झालं उष्ट्रासनाची बेसिक स्टेप्स, जी करायला खूप सोपी आहे. पण याच्यात एक तुम्हाला दक्षता घ्यावी लागेल की तुम्हाला बॅलन्स जाता कामा नये. जास्त बॅक बेंडिंग करू नका. काय होतं की आपण जास्त बॅक बेंडिंग करायला जातो तो पटकन आपला तोल जाऊ शकतो. तर तोल न जाण्यासाठी आपण फक्त मान अशी सोडायची आहे. यामध्ये तुम्ही रिलॅक्स. त्यानंतर आपण आता बघणार आहोत भुजंगासन. भुजंगासनमध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप्स कशा पद्धतीने मी घेतलंय ते तुम्ही नीट बघा. भुजंगासनमध्ये आपण पोटावर आपण गेलेलं नेहमी हात समोर ठेवून अशा पद्धतीने बॅक बेंड करायचा आहे आणि थोडंसं वरती बघा. भुजंगासनमध्ये गोंधळ कसा होतो माहिती आहे? सुरुवातीला दोन्ही हात इथे ठेवतात आणि अशा पद्धतीने उचलतात. तर हे आसन चुकीचं नाही आहे, पण हे आसन तुम्हाला माकड हाडापासून बेंड होतं. तर माकड हाडापासून बेंड न होता तुम्हाला पाठीच्या मणक्याला इथून बेंड झालं पाहिजे. इथून बघा, आता मी इथून हात करतोय सेम अशा पद्धतीने. हा सराव आहे. सराव करताना तुम्ही अशा पद्धतीने आसनांची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमची बॅक बेंडिंग तेवढी वाढेल.
स्टिफनेस शरीराचा कमी होतो या आसनाने. आणि मग रिलॅक्स. या आसनांमध्ये मी कुठेही श्वास रोखून धरलेला नाही. या आसनांमध्ये ब्रिदिंग जर का होल्ड केली तर तुम्हाला मानेवर प्रेशर येऊ शकतं. मानेवर प्रेशर न घेता तुम्ही बॅकवर प्रेशर घ्या, हातावर प्रेशर नाही घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही वरती बघता तुम्हाला हा पोर्शन डबल चिन बोनसाठी खूप चांगला आहे. त्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रेच करता येईल. थायरॉईडसाठीही चांगलं आहे. अशा पद्धतीने बरेच आसनांचे फायदे आहेत जे तुम्हाला अशा पद्धतीने बेंडिंग करता येईल. आताच आपण अजून एक बघणार आहोत ते म्हणजे भुजंगासनचे स्टेप्स आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनेच थांबायचं आहे आणि पाठीचा मणका तुम्हाला खाली दाबायचा आहे आणि थोडंफार वरती बघायचं. तुम्हाला माझा पाठीचा मणका असा पूर्ण आर्च दिसेल, बॅक बेंडिंग प्रॉपर दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला काही ताकद लावायची नसते, तुम्हाला फक्त पाठीचा मणका खाली असं दाबायचा असतो अशा पद्धतीने. जी काही आता आसनं बघितली आहेत, भुजंगासन म्हणा, उष्ट्रासन म्हणा, तर आपण बॉलच्या साहाय्याने आता काही बघितली. तेच आपण त्याच्यातच व्हेरिएशन्स आपण आता करणार आहोत. ते व्हेरिएशन्स असे आहेत की तुम्हाला बसल्या बसल्या कुठेही करता येईल. तुम्हाला हात स्ट्रेच म्हणा, आता बरेच जण हात स्ट्रेच करतात अशा पद्धतीने करतात. तर असा स्ट्रेच केल्यानंतर तुम्हाला बेनिफिट नाही मिळत. तर तुम्हाला हात स्ट्रेच करताना पण ही एक पद्धत असते. अशा पद्धतीने हात वरती करतात, बेंडिंग नसते. तर त्यामुळे तुम्हाला स्ट्रेच करताना हाताचे जे काही स्ट्रेचिंग्स आहेत ते आता आपण बघणार आहोत. ते अशा पद्धतीने हात स्ट्रेट करून जस्ट बेंड. पण हे करताना तुम्हाला हात थोडासा पाठी ठेवावा लागेल आणि अशा पद्धतीने बेंड केलेला आहे. याने काय होतं की तुम्हाला बॅकला येतं, डबल चिनला येतं, प्लस तुम्हाला शोल्डरला येतं. शोल्डरला याच्यासाठी की आपली अशा पद्धतीने आपण सगळी कामं करतो, पण जेव्हा आपण हात असा स्ट्रेच करतो तर हा पूर्ण इथून तुम्हाला पूर्ण रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. पण हा स्ट्रेच अशा पद्धतीने झाला पाहिजे. अर्धवट मुवमेंट कधीही तुम्हाला बेनिफिट्स मिळत नाही. मग तुम्ही योगा करा किंवा एक्सरसाइज करा की तुम्ही जिम करा, काही इक्विपमेंट्स उचलतात, पण ते पूर्णपणे झाली पाहिजे ही अशा पद्धतीने स्ट्रेच. ब्रिदिंग नॉर्मल याच्यामध्ये सेम. बॅलन्स जाऊ नये म्हणून तुम्ही हात थोडा पाठी ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला बॅक बेंडिंग करता येईल. आणि अशा पद्धतीने हात वरती घ्यायचा आहे, परत नॉर्मल. तो साईडने करताना पण तुम्ही हात बाजूला ठेवायचा, जास्त शरीरापासून थोडा लांब आपण ठेवलेला आहे. आणि हा अर्धवट अशा पद्धतीने करतात. तर हा पूर्ण घेतल्यावरती हा मी जस्ट असाच बेंड झाला. तुम्ही हात थोडा वाकवू शकतात. हा पूर्ण साईडला तुम्हाला स्ट्रेच झाला. सेम अशा पद्धतीने. पण मी कुठेही ब्रिदिंग होल्ड ठेवलेला नाही आहे. दोन्ही हात करताना हा स्ट्रेच पूर्ण हा अशा पद्धतीने स्ट्रेच केलेला आहे. ह्यामध्ये तुम्ही जेव्हा नमस्कार करतात, नमस्कार केल्या केल्या तुम्ही जर का पूर्ण असा स्ट्रेच केला, हातात हात घेऊन पूर्ण स्ट्रेच, आणि मग सोडताना नेहमी अशा पद्धतीने रिलॅक्सेशन पाहिजे. परत एकदा हात वरती, नमस्कार, हा पूर्ण स्ट्रेच. यात तुम्ही व्हेरिएशन्स काय करू शकतात, तर तुम्ही अशा पद्धतीने वरती बघू शकता आणि मग रिलॅक्स. तुम्हाला हाताला पण स्ट्रेच आला, तुम्हाला डबल चिनसाठी, थायरॉइडसाठी पण हे खूप चांगलं आहे. याच याच्यामध्ये आपण बॉलच्या साहाय्याने करणार आहोत. परत एकदा बॉलच्या साहाय्याने करताना तुम्हाला हा अशा पद्धतीने वरून उचलला आहे, मी बॅक बेंड केलेली आहे, परत खाली ठेवलेलं आहे. आणि हा साईडला जाताना हा तुमची नजर समोर, पण हा एवढा साईडला गेला पाहिजे. हा जस्ट अशा पद्धतीने मी ट्विस्ट केलेलं आहे. एक तर तुम्ही वज्रासनात बसू शकतात किंवा तुम्ही मांडी घालून बसू शकतात, चेअरवर बसू शकतात. तुम्ही कशा पद्धतीने हे करू शकता. ऑफिसमध्ये तुम्ही करू शकतात. जर का बॉल नसेल तर हा हात असा गेला पाहिजे, तो हात पूर्ण नाही. तो हात इथे गेल्यानंतर हा पूर्ण बेंडिंग होतो. मग अजून
तो हात एवढा पाठीचा. सेम अशा पद्धतीने मी हात पाठी घेतला, हा पूर्ण. पण याच्यामध्ये माझी नजर समोर आहे, मान समोर आहे, अशा पद्धतीने. हा तुम्हाला बॅक साईडला मानेच्या बाजूला जे काही फॅट्स असतात इथून पूर्ण तुम्हाला चांगला स्ट्रेच येतो. ज्यांना हाताला मुंग्या येतात त्यांच्यासाठी हे आसन खूप चांगलं आहे. ह्या मुवमेंट्स, ह्या पूर्ण स्ट्रेच अशा पद्धतीने, हे पूर्ण ट्विस्ट. जेव्हा तुम्ही याच्यात थांबताना तुम्ही फक्त 3 काउंट करा. 3 काउंट केल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण साईडला स्ट्रेच येतो. साईडसाठी पण हे खूप चांगलं आहे. अशा प्रकारे आपण बॉलच्या साहाय्याने काही योगाच्या माध्यमातून आपण काही एक्सरसाइज पण केलेले आहेत. बसून काही केलेले आहेत, काही झोपून केलेले आहेत. तर आपण हे काही याच्यातल्या काही छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे बॉलचं करताना बॉल नंबर तुम्हाला 7 नंबर असायला पाहिजे. 7 नंबर. त्याच्यापेक्षा कमी घेतला तर तुम्ही 6 किंवा 5 घेऊ शकतात, किंवा तुम्ही एखादा लोड घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला ते करायला येईल. पण तुम्ही 7 वर केलं तर तुम्हाला एकदम परफेक्ट तुम्हाला बॅक बेंडिंग होईल, जे तुम्हाला अपेक्षित आहे. जे पाठीसाठी म्हणा किंवा डबल चिन बोनसाठी म्हणा, जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रेच मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला जी काही आसनं दाखवली, थायरॉईडसाठी म्हणा किंवा स्पॉन्डिलायटिससाठी म्हणा, तर ही तुम्ही घरीही करू शकतात. पण ज्यांना थायरॉईड आणि स्पॉन्डिलायटिस असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने केलं पाहिजे, जेणेकरून पुढे आजार काही जास्त होणार नाही. पण याच्यात तुम्हाला बेनिफिट हे 100% मिळणार आहे. तर हे तुम्ही नक्की करून बघा. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.